नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गवासीय अजितदादा पवार यांची सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा वाडा येथील पटारे मंगल कार्यालय येथे आज गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाडा नगराध्यक्षा रीमा गंधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल पष्टे, सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश गंधे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मिलिंद देशमुख, आशिष मोरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील ठाकरे, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख निलेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय अवसरकर, शिवसेनेचे मनीष पाटील, राष्ट्रवादीचे युवक तालुका सचिव रुपेश पाटील यांनी या प्रसंगी अजितदादांच्या आठवणी जागवल्या. सुरुवातीला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माऊली भजन मंडळ मलवाडा यांनी सुमधुर भजन करून अजितदादांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण केली.